चला गेम ऑन मॅच ऑन सध्या आपण पाहतोय निखिल जोशी आणि त्याच्या समवेत संदेश. निखिल जोशी म्हटलं की तिसऱ्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिलेला आणि गेल्या वर्षीचा देखील चॅम्पियन संघ. यस ओके सर ओके. चला गोलंदाज ओमकार बॉलिंग मार्कवर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. क्वालिफायर नंबर 1 नॉकआउटला आता सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. क्विक सिंगल जीवाच्या आकांताने पूर्ण करत असताना 5 षटकांचा सामना. तब्बल 3 दिवस रात्र ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 32 सामने एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमध्ये. शुक्रवारी 4 सामने, काल 14 सामने, आज 14 सामन्यांचं शेड्यूल. 28 सामने पूर्ण झालेत. हा 29वा सामना क्वालिफायर नंबर 1 आपण एन्जॉय करतोय. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू किरण पासलकर. आपण पाहतोय अफलातून फिल्डिंग. पहिल्याच अट्टेमध्ये बॉलला ग्रॅब केलंय. आता एक नवी ऊर्जा आपण पाहतोय. एक एनर्जी सध्या क्रीडांगणामध्ये, क्रीडांगणाच्या सभोवताली सर्व खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट. 2 चेंडू झालेत. एक धाव धावफलकावर. हो आतमध्ये येणारा चेंडू ऑन साइडला दिशा दिली. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत असताना पंचाकडे मात्र अपील. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. पहिला धक्का कर्नाटक रेनेगेड्सला. संदेश या ठिकाणी होतोय बाद. निषाद होते त्या ठिकाणी आपण पाहिलं तर. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आणि अगदी धक्का लागला आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर, पहिल्याच ओव्हरमध्ये. थोडासा डीजे आपण थांबवलाय. आवाजाचं थोडंसं बंधन आहे आपल्याला. कर्नाटक रेनेगेड्स आपण पाहतोय थोड्या अडचणी त्यांच्या वाढत चालल्यात. कारण संदेश आणि निखिल जोशीची जोडी खरं तर बऱ्याच संघांसाठी डोकेदुखी ठरली होती. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना दीपक. धक्का लागलाय आपण पाहतोय. पहिला संदेश बाद झाले रनआउटच्या स्वरूपात. चांगलं फिल्डिंगचं स्टँडर्ड आपण पाहिलं महाड किंग्सच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन ओमकार सज्ज होतोय. हो स्विच करत असताना लॉंग द कार्पेट बॉल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार क्वालिफायर नंबर 1 चा निखिल जोशीच्या बॅटमधून. चलाओ ना नैनों से चला अजित निकम सर सांगतात 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्विचच करायचं होतं. इथे थोडासा उसळी जास्त मिळाली, बाउंड जास्त मिळाला, त्यामुळे अंगाचा वेध घेतलाय चेंडूने. डॉट चेंडू येतोय. धावफलक 1 गडी बाद 5 या धावसंख्येवर. आतापर्यंत एकही एक्स्ट्रा खर्च केली नाहीये ओंकारने. हे विशेष आहे. 1 टू गो. अनोखी शैली अजित निकम सरांची. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या ओव्हर मधील. पुढे आलेत. फुल टॉस घेतलंय. किरणची चांगली फिल्डिंग. ओहो हो हो. थ्रो थोडासा वाईड आला, थोडासा खाली आला असता, स्ट्रेट आला असता तर कदाचित इथे निखिलची विकेट प्राप्त करता आली असती. शेवटच्या बॉलवर सिंगल आली म्हणजे स्ट्राईक निखिलकडे राहतील. पहिलं षटक संपलंय. टीमची टोटल 1 गडी बाद 6. किरण आले आता, ज्यांनी मगाशी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. किरण पासलकर सेकंड ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन खर्च केले ओंकारने. 1 रनआउट देखील त्या ओव्हरमध्ये. 1 चौकार, 2 डॉट, 2 सिंगल. कारण क्वालिफायर नंबर 1 आहे. इथे जिंकाल तर थेट फायनलचं तिकीट आहे. इथे पराभूत होणार म्हणजे क्वालिफायर 2 देखील खेळावी लागेल. त्यामुळे इथे विजय मिळून थेट फायनलचं तिकीट पक्क नक्की कोण करेल. ओ लेग ब्रेक. डाव्या यष्टीच्या अगदी जवळून गेलाय बॉल. निखिल यादवची रिॲक्शन, किरणची रिॲक्शन बरंच काही सांगून जाते. व्हाईट बॉल. टीमची टोटल 7 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा धावफलकावर. कर्नाटक रेनेगेड्स टॉस त्यांनी गमावलाय. बॅटिंग त्यांच्या वाटेला आली आहे.
निखिलने सांगितलं की 50च्या पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न राहील, कारण आता अंडर द फ्लडलाइट्स आपण खेळतोय. चेस थोडंसं कठीण आहे, गेल्या 2 रात्रीचा इतिहास आहे. हो, यावेळेस बघा स्वीप कराय पाठीमागे निखिल होते, त्यांचे प्रयत्न अपुरे आणि बॉल 4 धावांसाठी चौकार. धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक फटक. आपण पाहतोय वाईड आला, त्यानंतर चौकार. फाईन मध्ये आपण पाहतोय बॉल गेला. विशाल होते, त्यांचे प्रयत्न थोडे कमी पडले आणि दूर होता त्यांच्यापासून बराचसा चेंडू. निखिल जोशी कॅप्टन सध्या ऑन स्ट्राईक आहे. टू डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग आपण पाहतोय. भन्नाट वेगाबरोबर खूप चांगलं नियंत्रण देखील किरणला आपण पाहतोय. कमबॅक करत असताना चौकारानंतर डॉट चेंडू येतोय. धावफलक स्थिर, 11 धावा, 1 गडी बाद. कर्नाटक रेनेगेड्स म्हटलं की गेल्या 2 पर्वाचा चॅम्पियन संघ आहे. 3रा आणि 4था पर्वाचा टायटल याच संघाने पटकावलंय, जो सध्या बॅटिंग करतोय. हो, पुढे आले, ऑन ड्राईव्ह केलंय, स्ट्रेट टू द फिल्डर आपण पाहतोय. कोणत्या धावेची संधी नाहीये, डॉट चेंडू येतोय. महाड किंग्स आपण पाहतोय चिवट संघ आहे, सहजासहजी हार न मानणारा संघ. यावेळेस स्विच करत असताना आणि बंटी अर्थात विजय कांबळे यांना बॉल चकवून थर्ड मॅनला चाललाय, येतोय चौकार. दोन चेंडू शिल्लक, 16 धावा, 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथे चांगला बॉल आपण पाहतोय, टाकला होता. किरणच्या विरुद्ध थोडासा स्ट्रगल आपण पण नक्कीच पाहतोय निखिलचा समोर खेळण्यामध्ये. पाठीमागे स्वीप, रिव्हर्स स्वीप त्याने खूप चांगले लगावलेत आणि त्याच्यामुळे त्याला 2 चौकार देखील प्राप्त झालेत. 1 to go. अजित निकम सरांचा इशारा येतोय. त्यांची अनोखी शैली, त्याच्यासाठी ते ओळखले जातात. 15 धावा, 1 विकेट. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधील किरण राऊंड द विकेट. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वीप करायचं होतं, तितकंसं टायमिंग जुळलं नाहीये. ओमकार बॉलवर येत आहे, तोपर्यंत 1 रन मिळते. निखिलकडे पुन्हा स्ट्राईक राहते. 2 ओव्हर संपल्यात. टीमची टोटल आहे ती 1 गडी बाद 16. नेक्स्ट मॅच जी की एलिमिनेटर असणार आहे, पूर्वांचल पॅन्थर्स आणि पुणेरी शिलेदार. बी रेडी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जाऊया आपण डीजे रोशन यांच्याकडे. तुमच्या नावाचं लाल लाल कुकू मी देखणी सकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू ते कपाली ना भलका बाई ग चिंबोरी भाली मी तुम्हाला सोबत का बाई ग चिंबोरी भाली. टकोबा साऊंड सिस्टम आणि त्याचे डीजे रोशन. विशाल लोखंडे. 11 मिनिटं झालेत. चला, यावेळेस मात्र लाईन कापली आपण पाहतोय. बॉल गेलाय तो अजितकडे पॉइंटला. 1 सिंगल मिळते पहिल्या बॉलवर. टीमची टोटल पुढे सरकत असताना 17 या धावसंख्येवर. यावेळेस बघा हळूवार पद्धतीने मात्र काय कमिटमेंट आहे पहा. ओमकारच्या माध्यमातून जोरदार टाळ्या ओमकारसाठी वाजतायत. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया मेगा स्क्रीनवर. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ओमकारच्या माध्यमातून हा चौकार नक्कीच वाचवला गेलाय. पाठीमागे स्वीप केलं होतं ते म्हणजे दीपकने. आणि पहा ती कमिटमेंट, पाहतो शरीराचा समतोल, बॉडीचं स्ट्रेचिंग. 1 रन मिळते. टीमची टोटल 18. पुढचा बॉल वेगवान बॉल, चांगली फिल्डिंग असं वाटत होतं, मात्र शेवटच्या मुवमेंटला चेंडू हातात निसटलाय सुशांतच्या आणि आलाय तो चौकार. पहिल्या 2 बॉलवर सिंगल रन, तिसऱ्या बॉलवर चौकार. टीमची टोटल 22. 22 रन्स. हो, इथे भन्नाट वेगाने चेंडू डिलिव्हर केलाय आणि थोडासा खाली राहिला चेंडू. तितकी उसळी, तितका बाउन्स इथे
प्राप्त झाला नाही खरं तर, आणि तिथेच बीट केलं ते निखिल जोशीला. चांगलं कमबॅक. चला 2 चेंडू शिल्लक आहेत. सर सन्माननीय दीपक शिंदे साहेब आणि सतीश कडू साहेबांचं शुभागमन झालंय. आम्ही त्यांना विनंती करतो आपण मंचावर यावं आणि इथे पुढे येऊन स्टेप आउट होऊन पंच केले. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला भेदून बॉल सीमा पार चौकार. पैसा फेक One to go! 26 झाला स्कोर. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. इथे सेन्सिबल क्रिकेट संयम दाखवला निखिलने. इथे सिंगल काढली आणि स्ट्राईक पुन्हा स्वतःकडे ठेवली. 3 ओव्हरचा आपण विचार केला रोनक, तर शेवटच्या बॉलवर आपण पाहतोय सिंगल काढून निखिल जोशीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. टीमची टोटल आहे ती 27 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. वेटच्या माध्यमातून आणि आता विजय कांबळे अर्थात बंटी कांबळे आलेत. टॅप केले आपण पाहतोय बॉल तन्मयच्या हातामध्ये. तर दीपक शिंदे साहेब आणि त्याचबरोबर सतीश कडू साहेबांचं देखील शुभागमन झालंय. आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरून आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. नाही माहिती लेफ्ट राईट राईट राईट. पहिल्या बॉलवर सिंगल आली. 28 झाला स्कोर. ओ फुल टॉस घेतला आणि फॉलो थ्रू मध्ये शर्यच्या साह्याने अडवलाय विजय कांबळे. आता बंटी कांबळे यांनी चेंडूला. चला बंटी कोळी यांच्याकडनं बंटी कांबळे यांच्या प्रत्येक विकेटला 500 रुपये असतील. बंटी टू बंटी. ओ पुढे आले. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून. वेल स्टॉप. मात्र इथे 1 रन नक्कीच मिळणार. टीमची टोटल झाली ती 29. 3 बॉलमध्ये फक्त 2 रन दिलेत. एक डॉट आली. डॉट चेंडू आलाय. व्यासपीठ आपण पाहतोय कचाकच भरलंय. सर्व आमचे मान्यवर अतिथी मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात. हो इथे ऑन साइडला पहा काय कमिटमेंट आहे शरीफच्या माध्यमातून. ही स्फूर्ती हा उत्साह एनर्जी आपण पाहतोय क्वालिफाय नंबर 1 ची आहे. महाड किंग्स. ओमकारला आपण पाहिलं, राहुलला आपण पाहिलं, शरीफला आपण पाहतोय. चौकार नक्कीच वाचवला इकडे. 2 चेंडू शिल्लक. 4 बॉलमध्ये 3 रन आलेत. वन चेक आपण पाहतोय. 30 धावा धावफलकावर आहेत. 30 रन्स ऑन बोर्ड. लेग ब्रेक केलाय. ऑन साइडला दिशा दिली. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते निषादच्या माध्यमातून. इथेही फक्त सिंगल. 4 सिंगल आल्यात या ओव्हरमध्ये आतापर्यंत. 31 धावा धावफलकावर होत आहेत. 31 रन्स. 1 टू गो चा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये शिल्लक. पुढे आले. गॅप मधून बॉल आणि पुन्हा एकदा पार तिथे पाहायला मिळतोय. कमिटमेंट आणि कमिटमेंट युनिटी इथे पाहायला मिळते. एकाने स्टँडर्ड सेट केलाय की तो स्टँडर्ड मोडून पुढचा स्टँडर्ड सेट कसा करायचा फिल्डिंग मध्ये हे महाड किंग्सने आता सिद्ध केलंय. या ओव्हरमध्ये रोनक फक्त 5 रन आले आणि त्याही सिंगलच्या स्वरूपात. एकही एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा बॉल इथे टाकलेला नाहीये. टीमची टोटल झाली ती 32 धावा 32. आणि या क्रीडांगणावर काल महाड किंग्सने अमरदादा नितेश सर 47 धावा डिपेंड करून दाखवल्यात. त्यामुळे महाड किंग्सला माहिती आहे की धावा कशा रोखायच्या पहिल्या सत्रामध्ये देखील आणि दुसऱ्या सत्रामध्ये देखील. आणि कॅप्टन निखिल यादव. आता कॅप्टन वर्सेस कॅप्टन. निखिल यादव वर्सेस निखिल जोशी. पहिलाच बॉल स्ट्रेट डाईव्ह लाईक अ बुलेट शॉट. लॉंग ऑन क्लिअर करत पहिल्या बॉलवर चौका. पहिल्याच बॉलवर चौकार. टीमची टोटल 36. ऍटलिस्ट 45च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल कर्नाटक रेनेगेड्स. 2 सीझन चॅम्पियन आहे गेल्या. 3ऱ्या आणि 4थ्या पर्वाचा विजेता संघ आहे जो बॅटिंग करतोय. हो जागा बनवली. कट केलं बॉलला. पॉइंटला होते बंटी कांबळे विजय कांबळे. चांगली कमिटमेंट त्यांच्या माध्यमातून.
आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करत असताना दीपक, एक रन पूर्ण झाली, दुसऱ्या रनचा प्रयत्न करत असताना दीपक बाद. आला रे आला सिंबा आला. सदतीस धावा धावफलकार होते. आता नवीन फलंदाज दीपक आता टॅग मैदानाच्या आत आलेत, ते सध्या नॉन स्ट्राईकला आहेत. वैभव टॅग आणि निखिल जोशी सध्या आपण पाहतो कॅप्टन ऑन स्ट्राईक. पुढे आलेत, स्ट्रेट टू किरण, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. सेलिब्रेशनला नाहीये पारावर, आनंदाला नाहीये पारावर, उत्साह उत्साह आणि उत्साह, कारण विकेट मिळवले किरणने. डायरेक्ट हिट, रन आउट. निखिल जोशी हॅज टू डिपार्ट. आपण सिद्धेशला पाहताय ऑन स्क्रीन. सिद्धेश पाटकर, सीवूड्स बॉक्स लीगचं जेवढं सोशल मीडियावर हँडल आपण पाहतोय ते सर्व सिद्धेश यांच्या माध्यमातून. सध्या ते अशा ठिकाणी बसतात की सर्व क्षणचित्र कॅप्चर करता येतील. ओ पुढे आले होते दीपक, वैभव टॅग आणि त्यांना बीट केलंय. बॉल डॉट येतोय. रोनक, या इनिंग मध्ये एकच वाईट बॉल आलाय आतापर्यंत. शेवटचं षटक सुरू आहे, 2 बॉल बाकी आहेत. ओहो हो, वन चेक वन चेक वन चेक. 2 बॉल शिल्लक आहेत. एकंदरीत 28 बॉल टाकून झालेत, त्यामध्ये एकच वाईड आहे. काय कंट्रोल बॉलिंग केले महाड किंग्सने. इरादे स्पष्ट आहेत, भूमिका स्पष्ट आहे त्यांची. ओ कमी गतीने टाकलेला बॉल, अजित मॅक बॉलवर जात आहेत वेगाने. 1 रन पूर्ण झाली आपण पाहतोय. लेग बायचा इशारा पंच अजित निकम सर कळवतात. टीमची टोटल 1 ने पुढे सरकते. 38 धावा झाल्यात. आता 40 पार होणार का या इनिंग मध्ये. अमर सध्या स्ट्राईकवर. निखिल यादव, काय गोलंदाजी केली या संघाने. 1 टू गो. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील. फुल टॉस टाकलाय. फॉलो थ्रू मध्ये निखिलची चांगली फिल्डिंग. ओ आणि इथे बघा पोहोचलेत आणि एकच रन इथे मिळणार. म्हणजे पहिलं सत्र संपलं. टीमची टोटल जाऊन थांबली ती 39 वर आणि 40 रनचं लक्ष असेल ते महाड किंग्स समोर जर फायनल मध्ये पोहोचायचंय तर. जाऊया आपण टॉस साठी. पूर्वांचल पॅन्थर्स आणि पुणेरी शिलेदाटीचे 2 मिनिटं थांबा. टॉस करायचं आपल्याला. आणि जशी मॅचला उत्तरादाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये नितेश भोईर सर जॉईन होतील. तत्पूर्वी टॉस कडे आपण वळूया. चला, सतीश कडू साहेबांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करावा. आपण मैदानाकडे जाऊया आतमध्ये. आणि जिथे दोन्ही कॅप्टन पूर्वांचल पॅन्थर्स आणि पुणेरी शिलेदार हेमंत वाक्षे आणि यश भिसे आपल्या समोर जॉईन होतील. आणि कडू साहेब देखील इथे जॉईन होत आहेत टॉस साठी. चला, दोन्ही कॅप्टन या आता लगेच. यश भिसे येत आहेत. हेमंत या आपण. चला, टॉस आपण करतोय कडू साहेबांच्या शुभ हस्ते. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी जॉईन होतात. हेमंतचं लक्ष फक्त ट्रॉफीकडे. वेलकम हेमंत, वेलकम यश. चला, टॉस करतोय. कोण करते कॉल? यश करतील कॉल, हेमंत करतील. स्विंग द कॉइन. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. यश भिसे टॉस जिंकल्यास अभिनंदन. पुणेरी शिलेदार खूप चांगला प्रवास राहिला एकंदरीत स्पर्धेमध्ये आणि आता दरमजल करत एलिमिनेटर आहे. म्हणजे आता डू ऑर डाय मॅच अशा सिच्युएशन मध्ये यापूर्वी गेलेला. समोर हेमंतचा संघ जो खूप चांगल्या फॉर्म मध्ये असेल, यापूर्वी आहे, आताही आहे. आणि डिसिजन काय असेल त्यांच्या विरुद्ध? आम्ही पहिली बॉलिंग पाहिजे. आमच्या टीमला पहिली बॉलिंगच पाहिजे, कारण की माझ्याकडे 5 बॉलर प्युअर आहे, तर मी पहिली बॉलिंगच घेऊ शकतो. आणि तुझी गोलंदाजी आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल का, की तो रणनीतीचा भाग असेल आता स्पष्ट करायचं नाहीये? दिवस खराब असल्यानंतर
दिवसाच्या पुढे काय जाऊ नाही शकत म्हणून मी रेस्ट घेतलोय, पण मी टाकणार बॉलिंग. बघू टायमाला मी टाकू शकतो बॉलिंग. चला शुभेच्छा असतील, थांबायचं आपण. हेमंत, बॅटिंगच हवी होती तुला असं दिसतंय आणि मनासारखं झालं. हो, आम्ही पहिल्यापासून बॅटिंगच करत आलेलो आहोत, बॅटिंगवरच मॅच जिंकलेली आहे. तर बघू आता काय होतं. आमचा फुल कॉन्फिडन्स आहे, फुल एफर्ट्स देणार आम्ही या मॅचला आणि हरवणार समोरच्या टीमला. त्या टीम बद्दल काय म्हणाल, एकंदरीत त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे त्याबद्दल काय, किती फाईट टफ असेल एकंदरीत, की इझिली तुम्ही मॅच जिंकाल, काय वाटतंय? नाही, टीम खरोखरच चांगली आहे. त्यांच्यात बॉलर चांगले आहेत, बॅट्समन पण सुरुवातीचे चिले आहे, हा आहे, परत पॅको आहे, चांगले बॅट्समन सुद्धा आहेत. आम्ही पण काही कमी नाही पण. क्या बात आहे. चला शुभेच्छा हेमंत, शुभेच्छा यश भिसे. उत्तरार्धाकडे आपण जातोय जिथे क्वालिफायर क्रमांक 1 सुरू आहे. चेस ऑन गेम ऑन आणि रंगवण्यासाठी मायक्रोफोनवर नितेश जी भोईर सर. यानंतर आपण एक विशेष सन्मान घेऊ. मायक्रोफोन चा ताबा आम्ही घेतलाय, पण आपण या स्पर्धेला खऱ्या अर्थानं गोड भेट देण्यासाठी नवी मुंबई, मुंबई आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विविध खरं तर परिक्षेत्रामध्ये जाऊन आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडणारा हा बहुचर्चित असा खेळाडू नाव आहे अर्जुन नवले. अर्जुन नवलेचा आपण विशेष सन्मान करण्यासाठी स्पर्धेचे दमदार आयोजक, युवकांचे प्रेरणास्थान आपण ज्यांचा नाम उल्लेख केलाय, मैत्री फाउंडेशनचे संस्थापक सुधीर जाधव साहेबांना विनंती करू. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. हा एक क्रिकेटचा असा आवलिया आपण पाहताय या स्क्रीनवर. अज्जू यांचा आपण विशेष सन्मान. अज्जू, थँक्यू सो मच. आपण आलात, या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत. त्यानंतर आम्ही राकेशजी काजवलकर यांचा आपण सन्मान करूया. आम्ही राकेश दादांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. हा संपूर्ण मित्र परिवार आहे जो आज स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते. SBL कमिटीच्या वतीनं स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावर सीवूड्स नगरीमध्ये आम्ही या सर्व युवकांचा करतोय सहर्ष सन्मान. एका बाजूला मॅच ऑन आहे, स्प्लिट स्क्रीनच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. त्यानंतर नवी मुंबईचे अजून एक स्टार खेळाडू पियुष यांचा आपण सन्मान करूया. पियुष अगदी युवा आहे. पियुष तो सांगतोय की दादा माझा सन्मान तुम्ही नाही केला तरी चालेल, मला अजूनही गरुड झेप घ्यायचे, परंतु तुम्ही आलात या स्पर्धेची तुम्ही शोभा वाढवलीत. फिटनेस ॲथलेट म्हणून आपण सेक्टर 18चं क्रिकेट सातत्यानं ज्याच्या नावाभोवती वलयांकित आपण पाहिले, अनेक वेळा त्यानं अनेक बक्षिसे सुद्धा मिळवलीत. त्यानंतर निखिल यांचा आपण सन्मान करूया. निखिलचा सुद्धा खेळ आपण गेली कित्येक वर्ष पाहत आलोय, त्याचा आपण सन्मान करूया. आज हा संपूर्ण मित्रपरिवार SBL च्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाला आहे. एका बाजूला मॅच ऑन आहे. सर्वांचा आम्ही मनापासून आभार, खूप कौतुक करू. तुम्ही आलात, स्पर्धेची शोभा वाढवली, सर्वांचं मनापासून आभार. यानंतर आम्ही जसं आपल्याला वेळ मिळेल इनिंग ब्रेकमध्ये किंबहुना एका षटकाच्या दरम्यान आपण स्पर्धेमध्ये ज्यांचं विशेष योगदान आपल्याला पाहायला मिळालं आहे, आम्ही अर्थातच दीपक दादांचा आणि कडू साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. मॅचकडे आपण वलन घेतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ नुकताच झाला आणि पहिल्या इनिंगला फार छान रंगवलं आमचे साथी समालोचक युवराज माले यांनी. 1 to go असा हा इशारा आलाय. आयोजनात दम आहे, नावात मान आहे आणि सुधीर शेठ यांचं हे महान कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 5 या आकड्यावर. खरं तर अमरदादा पाहिलेलं ते स्वप्न आज सत्यात उतरवलं आणि ते फक्त सत्यात उतरवलं नाहीये तर त्या उतरवलेल्या स्वप्नामध्ये सातत्य सुद्धा टिकवून ठेवलंय. आणि खऱ्या अर्थानं 5वं पर्व अनुभवत असताना आपल्याला सीवूड्सचं क्रिकेट आणि त्या क्रिकेटच्या ओळखीला मोठं करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हे टायटल आहे सीवूड्स बॉक्स लीग. ही स्पर्धा म्हणजे एक प्रीमियम स्पोर्ट्स फेस्टिवल, ज्या खरं तर स्पर्धेचा आपण मी म्हणेन एक महत्वाचा साक्षीदार होत आहोत. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण या 5व्या पर्वाचं सुवर्ण साक्षीदार होत असताना सातत्यानं नाविन्यपूर्ण कलाविष्कार आपण पाहिलेत. दर्जा, दिमाग आणि आधुनिकतेचा संगम म्हणजे SBL. आज आपण एकत्र आहोत ते या खेळामुळे, आज आपण एकत्र इथे एन्जॉय करतोय ते या खेळामुळे. काय या अग्रेशनची गरज होती का? आपण जर का पाहिलं गेलं तर अक्रॉस द लाईन आलंय, मिडल केलं, बॉल गेला, तो अगदी आपण पाहिलं तर 3 चिंचेच्या झाडाच्या डाव्या अंगानं फरार झाला बॉल. फलंदाज अजित बाद झाले. आपण चर्चा करत होतो
या स्पर्धेबद्दल मास्टरला आम्ही थोडंसं थांबवू. सीवूड्स म्हटलं की मग खरं तर सीवूड्स या विभागातील खेळाडूंची एक वेगळी शिस्त आपल्याला पाहायला मिळाली. त्यांच्या खेळातली शिस्त, वागण्यातली शिस्त, बोलण्यातली शिस्त आणि आज खेळातलं एक वेगळं स्टँडर्ड मेंटेन केलंय. आजची स्पर्धा म्हणजे गुणवत्ता आणि भव्यतेनं खरं तर भरलेली स्पर्धा आहे. मानाचा करंड क्रिस्टल ट्रॉफी वाट पाहते ते एका टीमची, ते एका संघ मालकाची, ते एका कॅप्टनची. आता कुणाला मिळणार 5व्या पर्वाची ही चकाकती आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी? चर्चा होतीये. चर्चा होत असताना पॅडल करायचं होतं बॉलला. सुशांत जो शांत आहे स्वभावाने परंतु तो आक्रमक आहे त्याच्या खेळीनं, सोबतीने. अर्थातच आपण पाहताय असा एक कीर्तिमान खेळाडू जो मॅच विनर, मॅच फिनिशर म्हणून ओळखला जातोय. नाव आहे निखिल यादव. निखिल यादवचा खेळ कसा राहील या मॅच मध्ये महत्वाचं असणार आहे. बॉल बॅट अँड पॅटच्या मधून रिलीज झाला, मागे गेलाय, फिरवलाय. गोलंदाजाच्या डोक्यावर हात आहे, तो सांगतोय की बाल बाल बचावलेत. लाले गोलंदाज अक्षय. चला आणि याच दरम्यान आमचा संपूर्ण या व्यास स्पर्धेला भेट देण्यासाठी महिला वर्ग आलेला आहे. सर्व युवतींचा आणि महिला वर्गाचा आम्ही शुभ स्वागत करणार आहोत. आम्ही मुख्य प्रवेशद्वार जिथे आमचे काही ज्येष्ठ खेळाडू आहेत, आमचे सिनियर आहेत, आमच्या या विभागातील आमचे सिनियर रहिवासी आहेत, त्यांना आम्ही विनंती करू की जागा द्या तिथून आतमध्ये येण्यासाठी. आयोजन कमिटीचे सदस्य तिथे असतील तर जरूर तिकडे संपर्क साधा. ओ पायानं अडवण्याचा प्रयत्न, फसलाय, चौकार. डीजे अपनी तो जैसे तैसे. 1 to go is the call. आमच्या समेत, आम्ही त्यांच्या समेत एका बाजूला अमरदादा तर एका बाजूला युवराज माली. कसे आहात सर्व असा जर का प्रश्न विचारला तर उत्तर येईल मजेतच असणार. कारण आयुष्यात दुःख आहे, दुःखात वेदना आहेत, वेदनेत मजा आहे आणि मजेत आम्ही आहोत असं आपण जरूर सांगूया. स्पर्धेच्या निमित्तानं आपण करूया. यानंतर विशेष सन्मान ज्यांनी या स्पर्धेला भरघोस योगदान दिले असे सतीशजी कडू साहेबांचा आपण विशेष सन्मान करूया. आम्ही स्पर्धेचे दमदार आयोजक पुन्हा एकदा सुधीरजी जाधव साहेबांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते माईची उबदार शाल, प्रेमाचं हे प्रतीक, स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान करतोय. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपल्या पाहुण्यांसाठी व्हायला हरकत नाहीये. महाराष्ट्र राज्य आणि आपली हिंदू संस्कृती आपण आज जपतोय. स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या तमाम अतिथींचा आपण करतोय आदरातिथ्य. वॉर्म हार्टेड वेलकम. गेस्ट इज गॉड. त्यानंतर आपण अजून एक सन्मान घेऊ. तोवर मॅच ऑन आहे. नी बेन केलं होतं, बॉलला पाहिलं, पडताळणी केली, एक्झामाइन केलं. निखिल किती हुशार आहे बघा अमरदादा. बॉल कुठे टर्न होणार आहे, बॉल किती टर्न होणार आहे, हे सर्व काही गोष्टींची पाहणी शहानिशा एक्झामाइन अ प्रेझेन्स ऑफ माइंड न तो दाखवत असताना हा बॉल पुन्हा एकदा मागे गेलाय. लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप. पंच काय निर्णय देतील? त्यांनी सांगितलंय चौकट, म्हणजे आम्ही घेऊ DRS. बॉल सीमारेषा बाहेर, नो. खर तर पिचच्या साइड लाईनला त्याच्या बाहेर पडलाय का, म्हणजे सीमांकित कक्षेच्या आतमध्ये की बाहेर पडलाय त्याची आपण शहानिशा करतोय. बरोबर. हा यस. चला अमरदादा, कसं आहे ना, क्रिकेट फक्त मैदानातच होतं असं नाहीये. क्रिकेटचे तरंग मनात सुद्धा होत असतात. पाहूया आपल्याला काय पाहायला मिळेल. काही आमच्या महिला माता भगिनी इथे मॅच पाहायला आलेत, त्यांना मी इन्व्हाइट करू की सर्वांनी या. नो बॉल. नो बॉल.
चला फिल्डिंग सजवून घ्या. पहिल्या इनिंग मध्ये धावा उभारल्या त्या 39. खर तर या संपूर्ण स्पर्धेला दीपक दादांच्या वतीनं आपण ओय विशेष योगदान पाहिलंय. झाडू झाडू चला झाडू घेऊन जा. खर तर बेस्ट बॅट्समन साठी एक ब्रँडेड बॅट, बेस्ट बॉलर साठी ब्रँडेड शूज आणि उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज यांच्यासाठी ब्रँडेड कॅप मात्र त्यांनी पुरस्कृत केली आहे. कॅपचे हौस दीपक दादा आम्हालाही आहे. अमर दादाही कॅप परिधान करतात. तिकडे युवराज आहे. आमच्या डोक्यावर तुम्हाला नेहमी कॅप मिळेल. आम्हाला एक कॅप मिळाली तर तुमचे 70 स्पोर्ट्स आम्ही जरूर ब्रँडिंग करू. चला मॅच कडे आपण वलन घेतोय. पाहूया मॅच कशी रंगेल, किती धावा, कुठपर्यंत ही मॅच जाईल. बॅटला त्यानं पप्पी घेतली बघा निखिलनं. कॅमेरामॅन टिपलंय ना? नाही टिपलं. गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, गिव्ह युअर बेस्ट आणि बेस्टच दिलंय निखिल यादव. शांत संयमी. धावा झाल्या 25. आता काढायच्यात 17-15. मॅच रंगात आणायची आहे. बॉलिंग चांगली करावी लागेल. क्वालिटी बॉलिंग, डॉट काढावे लागतील, विकेट घ्यावे लागतील, स्टॉक बॉल फेकावे लागतील. स्विचचा प्रयत्न, नाहक प्रयत्न. मागे आहेत वैभव. बॉल अडवलाय. मिळेल एक धाव. 1 न रनसंख्या पुढे जाईल. आता काढायचे ते 14. 16-14 असं इक्वेशन आहे. मॅच रंगात येईल, शेवटपर्यंत जाईल अशी रसिक प्रेक्षकांची अपेक्षा आहे. पुढे गेले, स्टेप आउट झाले. एक मिळेल का? तर हो. पीके. पीके म्हणजे नाव त्यांचं पीके. हा काय 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 फोर चेक करायचं. मग तुम्ही फोर्स नका ना करू तिकडनं. पंच तुम्हाला दंडित करतील. बंटी दादा उभे राहिलेत म्हणजे पंचांनी बंटी दादाला बघितलं पाहिजे. बंटी दादा व्यवस्थापक आहेत आणि त्यांना ठाऊक आहे की कुठे आरडाओरड करावी आणि त्यांना या सर्व काही गोष्टींचं परिपूर्ण खऱ्या अर्थानं नियम आणि नियमावलींचं बंधन ते पाळत आहेत. परंतु त्यांच्या डगआउटमध्ये असलेले ते युवा आहेत ना, त्यांची थोडी आरडाओरड सुरू आहे. हरकत नाही. मॅचमध्ये इंटेन्सिटी, मॅचचं मॅग्निट्यूड, मॅचची ऊर्जा, मॅचचा उत्साह या सर्व काही गोष्टी असायला हव्यात. थोडंसं ॲग्रेशन असलं पाहिजे. सिट्ट्या वाजवणारे असायला हवेत, टाळ्या वाजवणारे असायला. हा असणार आहे चौकार. ओ हो हो हो. सिट्ट्यावाले आहेत का? सिट्ट्यावाले. ह्याच्या फोर्सचा घे ना, पण मला ते मी बघितलं. बॉल फेकताना मागचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला आणि इथेच घात झाला. स्क्रीनवर आपण बघतोय. आम्ही फॉर्च्यून युट्यूब वाहिनीचे कॅमेरामॅन त्यांचे आम्ही कौतुक करू. अंकितचं आज संपूर्ण ब्रॉडकास्टिंग आपण पाहताय. रामदास, निखिल यादव तो सांगतोय की आज मेरे बल्ले की आवाज गूंजेगी और पूरा मैदान सुनेगा. जबरदस्त. गोलंदाज थोडे घाबरलेत का? काय म्हणताय विजय? विजयने पिवळी जर्सी परिधान केली आहे. ते सांगतात की नाही ना आमचे गोलंदाज घाबरणार नाही. तो सांगते जो डर गया समझो वो ऑलमोस्ट हार गया. आता मात्र पराभवाची थोडी भीती आहे. क्रिकेट या खेळाची कॉन्सेप्ट असते अमरदादा. पराभवाची थोडी भीती, विजयाचा थोडा उत्साह या दोघांमधील खरं तर दोघांच्या मधलं जे अंतर आहे त्या अंतरामधलं जे कंप आहे तो दबाव. दोन चेंडू शिल्लकचा निर्वाणा. डॉट काढावे लागतील, विकेट घ्यावे लागेल. विकेट घेतील का? मॅच रंगात आणतील का? जिथे आपण पाहता धावसंख्या झाली आहे 33. आता काढायचे किती? 13 चेंडू 7 धावा. 1 to go. 1 ball to go. शेवटचा बॉल एक मिळेल. निखिल कडे बॉल गेला. विकेटचं पतन होईल का? नाही. बाल बचावले. आता 12-6 वाजव.
रमेशजी सरकले हे समीक्षक आहेत आणि खऱ्या अर्थानं निखिल यादवचा हा बॅटिंगचा परफॉर्मन्स बघून, प्रदर्शन बघून त्यांनी त्यांच्यासाठी कॅश प्राइज 500 रुपये डिक्लेअर केलेत. मॅच जशी संपेल तसं निखिल यादवला मी सूचित करू किंवा अनाऊन्स करतोय की 500 रुपयाचं कॅश प्राइज तुम्ही कलेक्ट करायचंय. वेट, वॉच, टॅप अँड दिस इज विकेट डाऊन. अंदाज हाईट फार छान आहे. निषाद पाटील बरोबर ना? निषाद एक फिटनेस ॲथलेट आहे. पुढच्या वर्षी जेव्हा ऑप्शन होईल प्रणव, तेव्हा या खेळाडूंकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण त्याचं असं आहे की आपण 11 खेळाडू घेऊन मैदानामध्ये उतरताय. 3 ते 4 बॅट्समन आहेत, 4-5 तुमच्याकडे बॉलर असणार आहेत, परंतु तुमचे फिल्डर्स आणि त्यांनी दिलेला रिस्पॉन्स, त्यांना केलेलं फिल्डिंगचं एक वेगळं स्टँडर्ड, आणि आज आपण पाहिलं तर या महाड किंग्सनं एक स्टँडर्ड मेंटेन केलंय ॲज अ फिल्डिंग युनिट विथ द बॅट. आपण निखिलला पाहिलं आणि खऱ्या अर्थानं सुसूत्रपणा, डिसिप्लिन आपण पाहताय. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर का पाहिलं युवराज तर एकच वाईट बॉल फेकला होता आणि इथे इन टू द फायनल. थँक्यू डीजे मास्टर आम्ही करतोय. आणि SBL 2026 सीझन 5 मध्ये महाड किंग्सचा पहिला खऱ्या अर्थानं प्रवेश झाला, तो थेट फायनल मध्ये. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अरुणजी सरकाले सर अँड मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स निखिल यादव अँड अ टीम. वाजव. महाड किंग सारे करा त्याचा जय जयकार. गेमचा